नमस्कार मैत्रिणींनो. आजचे चिंतन. जगातील संकटे व कसोटीचे प्रसंग देव तुम्हावर येऊ देणार नाही, पण त्यासाठी त्याची भक्ती करा, असा खोटा दिलासा कोणत्याही संताने आजवर दिलेला नाही. कारण कधी कधी तर परमेश्वराची कृपा आत्मबलिदान करण्याची तयारी दाखवतानाही आविष्कृत होईल. कारण इतक्या संकटातही आपले चारित्र्य निष्कलंकित राखण्याचे जे धैर्य आपणास मिळेल, तीच खरी ईश्वरी कृपा आहे, हे खऱ्या साधकास माहीत असते. अपमान, निंदा यांचा वर्षाव झाला, कोणी दुखावलं तरी ती ईश्वरी कृपाच ते साधक मानतात. कारण देवकर्मात व सत्प्रवृत्तीत स्थिर राहण्याचे बळ त्यायोगी त्यांना मिळत असते. ही भूमिका प्राप्त व्हावी म्हणून परमेश्वराची सतत प्रार्थना करीत जाणे, हाच त्याला एक उपाय आहे. नमस्कार.